आणि नेहमी स्पीड मध्येच माझी गाडी पळतो सरपंच। त्या दिवशी मला बॅकलेट होता, पण त्या दिवशीचा जो प्रकरण घडला अतिशय खराब घडला। त्यासाठी आज आम्ही पालकांची शर्यत करण्यासाठी आलो होतो। म्हणजे असं किंमत काही ठरली नाही। मामा मला बोलू बैल पाहिजे, मामाने बैल मला आणून वाईला आणून बांधला। माझे भाऊ विलास देशमुख त्यांच्या घरी घे तुला बैल, तुला पटेल तेवढे पैसे दे, पण त्यांना आम्ही नाराज नाही केले, बरोबर हिशोबात पैसे दिले। पुसेगावला झाला, पुसेगाव पहिल्या वेळी तो मैदान झाला पुसेगाव, त्या मैदानात हिंद किती झाला, परत माशिरसचा जुना बैल पोळा मैदान तिथे एकदा झाला, परत पुसेगावात झाला। आणि आपला बैल 2 वेळा घाटाचा राजा आहे, जे सेकंड मैदान असतं का तिथे 2 वेळा घाटाचा राजा आहे, 2 वर्ष झालं सलग राहिलेला आहे। आमच्या आई गेल्यानंतर तो काहीतरी वाईला होता, वाईला आल्यानंतर वाईवर आम्ही त्याला घेऊन आलो खाली, तर त्याला आई आरती करायला दिसली नाही, त्याला फोटो दाखवला, त्याला जर फोटो दाखवला तर अक्षरशः माणसासारखा बैल वाढला। काय म्हणता? अच्छा, म्हणजे एवढं आईच्या जीवात मित्रांनो, डीएसपी ग्रुपचा सरपंचने आज मोठी शर्यत जिंकली आहे आणि मोठा गुलाल त्याने त्याच्या अंगावरती घेतलेला। सो आता आपण मुलाखत घेऊया शाश्वत बल्ल्याच्या मालकांशी। सो आज सरपंच बरोबर होता, देवीचा पाठचा सुंदर आणि वर्सेस आपला वरदान 50-50 आणि महबूब होता। आता आपण थोड्या वेळात दादांशी संवाद साधूया, थोडा बैलाला इथे आराम करू द्या आणि मग आपण दादांशी बोलूया। मित्रांनो, आपला बैलगाडा चालक, मालक आणि जो सुट्टी मेकर असते, या 3 गोष्टी महत्वाच्या असतात बैलगाडा शर्यतीमध्ये। त्यांच्याशिवाय शर्यती होऊ शकत नाही आणि बैल जिंकू शकत नाही। सर्वप्रथम दादा आपली ओळख द्या। माझं नाव रवींद्र पवार। दादा, आज आपली जी शर्यत झाली वरदान 50-50 आणि महबूब आणि आपल्यासोबत देवीचा पाड्याचं सुंदर होतं, एक मैत्रीपूर्ण आणि खूप छान शर्यत झाली। मी तिथेच होतो शर्यतीवरती। डीएसपी आणि सुंदरनी जो तलापासून सुतापर्यंत स्पीड लावला होता, तो आज खूप पुढे होता। काय बोलाल त्या स्पीडला? आज स्पीडचं तर बोलू शकत नाही, स्पीड तर पहिल्यापासूनच गाडीला आहे आपल्या, आणि नेहमी स्पीड मध्येच माझी गाडी पळतो सरपंच। त्या दिवशी मला बॅकलेट होता, बैल पळा नाही, काय त्याच्यात बैलाला प्रॉब्लेम झाला असेल, गॅस पकडली होती म्हणून बैल परवाच्या मैदानाला पळाला नाही, आणखी काहीतरी प्रॉब्लेम। आणि दुसरी गोष्ट आहे, आम्ही नेहमीच बिंजोरच आहे, हे आज अवकाळी बिंजोरला येतात ना लोक, ते स्टेटसला काय ना काय टाकतात, कारण त्यांना ह्या गोष्टी बिंजोरच्या बघायला भेटल्या नसतात, म्हणून ते अचानक स्टेटसला टाकतात, इंस्टाला टाकतात, याला टाकला त्याला टाकला। नेहमी बिंजोरला असतो ना, तो कधीच टाकत नाही स्टेटसला, तो चांगलाच टाकतो। आता आम्ही आनंद काहीच केला नाही एवढा, फक्त ते बैल सोडला म्हणून आम्हाला जरा आनंद केला। आज झोपल्याला बैल सोडलाय ते। दादा, आज सुट्टी मेकर कोण होता? संदीप डोने होता। दादा, काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? काय हेच बोलतोय मी, नाही बोलत काय। दादा, काय बोलाल त्यांच्याबद्दल, सुट्टी मेकर आणि आज जो बैलगाडा हाकलतो? सुट्टी मेकर भाऊच आहे माझा, असं काय नाही बोलताय। बैल सोडत तो किंवा माझा एक लहान भाऊ किंवा मी असतो, आम्ही, आणि दुसरा एक आपली पोरं असतात ते असं सोडायला। आज ड्रायव्हर असतो एक। दादा, ड्रायव्हर कोण होता आज? तो आहे का इथे? ड्रायव्हर माझा भाऊ होता, अरुण म्हात्रे चिंचोलीचा। आज खूप मस्त गाडी पळाली आणि खूप चांगला साथ होता त्या ड्रायव्हरचा। आज ड्रायव्हर मुळेच तर गाडी पळाली आज। नक्कीच दादा, तुम्ही काय बोलाल आपल्या डीएसपी सरपंच बद्दल? जो डीएसपीचा ग्रुप त्यांनी पहिले पण ठेवला होता, आता पण ठेवलाय। हे बघा, मी कधी शर्यतीला येत नाही, केव्हा तरी येतोय, पण त्या दिवशीचा जो प्रकरण घडला अतिशय खराब घडला। त्यासाठी आज आम्ही पालकांची शर्यत करण्यासाठी आलो होतो, पण ती योगायोगाने झाली नाही। आमची परत शेट बरोबर दोस्तीपूर्वक शर्यत झाली। तर दादा, आता वातावरणात थोडं गरमागरमीच होतो, मग एक शांतताप्रिय शर्यत होण्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल, म्हणजे कशा पद्धतीने मेसेज द्याल? आम्ही तर शांततेतच करतो शर्यत हमेशा। आज पूर्ण सीझनला आमचा एकही वाद नाहीये शर्यती क्षेत्रात, आणि आज किती 2010 पासून आपण पिंजोरला आहेत ना, 2010 पासून आम्ही पिंजोरलाच पळतोय। डायरेक्ट 3 नंबरला बैल गेला ना, सरळ मित्रांना हाकलाला देऊन टाकतो, विकत नाही कधीच। दादा, सरपंच बैलाची काय अशी कारकिर्दी आहे? जेव्हा मी मैदानात बघतो ना, हा डीएसपी ग्रुपचा सरपंच, हा डीएसपी ग्रुपचा सरपंच, म्हणजे आपल्या वडिलांचं नाव त्यांनी पुढे आणलं। तर आधीचं कारकीर्द काय होती त्याची सरपंचची? सरपंच लहानपणापासून माझ्या मामाकडे बैल पळायचा,
त्यांच्याकडनं मिनी बैल घेतला त्यावेळी, म्हणजे असं किंमत काय ठरली नाही. मामा मला बोलू बैल पाहिजे, मामाने बैल मला आणून वाईला आणून बांधला. माझे भाऊ विलास देशमुख त्यांच्या घरी, हो घे तुला बैल, तुला पटेल तेवढे पैसे दे. पण त्यांना आम्ही नाराज नाही केले, बरोबर हिशोबात पैसे दिले. साधारणतः सरपंच बैलाचं आपलं वय किती असेल दादा आता? 10 वर्ष झाले, 10 वर्ष. माझ्याकडे 8 वर्षाला पळतो. अच्छा, मग तुम्ही त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे तो बैल काय बघून त्याला खरेदी केला होता? बैल पब्लिक वरती पळायला लागला तेव्हा मी खरेदी केला. आता कसा दोन्ही खांदी चारी खांदी कसा धावतोय? 4 खांदी पळतो आता बैल, पब्लिक वर पळतो 4 खांदी. आज कुठेतरी मागे तुम्ही बोलले तर गुलाल नव्हता झाला, पण आज गुलाल झाला तुमचा, मग कसा आज आनंद कसा आहे? आनंद असतो, हमेशा गुलाल असतोच आपल्याला. एक कधीतरी हाराचेच, बघा राजा युद्धाला गेलो कधीतरी पडतोच, पण तो राजाच राहतो. राजाचं नाव कधी पडतो का? आज शिवाजी महाराज राजा होते, त्यांचं नाव राजाच राहिला ना, तसं सरपंच राजा आहे, शेवटपर्यंत राजाच राहणार. नक्कीच दादा. दादा आज आपल्या सरपंच बैलाला देवीचा पाड्याचा सुंदर हो होता. हो. कसा त्यांनी सुद्धा मस्त साथ दिली, काय बोलाल त्या बैलाबद्दल सुद्धा? आणि नियोजन पहिले कसं आम्ही करता? देवीच्या पाठवांचा आभार मानतोय, हा. कारण की त्याही शर्यत नसती जमवली तर आज माझी शर्यत झाली नसती. एक बैल सांगून जमली होती परत शेठचे, ते पण माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. ते पण खाली भेटले, मला हात मिळवले, अभिनंदन करून निघून गेले. दादा नियोजन कसं ठरलं म्हणजे त्या? काय नाही, असं आम्ही बसलो होतो, भाऊ संदीप बसला होता, दुसरं दोघं तिकडे आम्ही महाराष्ट्र दोस्ती ग्रुपच्या मुलं बसलो होतो सर्व. काय करायचा, मग देवीच्या पाडव्यांचा फोन आला, मला बैल पाहिजे. ठीक आहे बाबा, तुम्ही जमवू शकत कुणाशी, पण योगा एक ती परत शेठचीच जमली गेली गाडी. चला बोलू, आपला योग आला बोलू. आता आपला डीएसपी सरपंच मुंबईमध्ये तर बिनजोडला जबरदस्त धावतोय, तसं घाटावरती काय कारकीर्द आहे? कधी घाटावर नेलाय का आपल्याला सरपंच? घाटावरती असतोच ना माझ्या भावाकडे, विलास देशमुख कडे. तिथे कसं आहे त्याचं नाव? तिथं ट्रिपल हिंदकेसरी झाला विलास देशमुख कडे. नक्कीच मित्रांनो, आपला डीएसपी ग्रुपचा हा जो सरपंच आहे ट्रिपल हिंद केसरीला झाला होता. हा. दादा कोणत्या कालात, म्हणजे कोणत्या वर्षी कसलं? ट्रिपल हिंद केसरी झालाय तो? पुसेगावला झाला. पुसेगाव. पहिल्या वेळी तो मैदान झाला पुसेगाव, हा त्या मैदानात हिंद केसरी झाला. परत माशिरसचा जुना बैल पोळा मैदान हा तिथे एकदा झाला, परत पुसेगावात झाला. आणि आपला बैल 2 वेळा घाटाचा राजा आहे, जे सेकंड मैदान असतं का हा तिथं 2 वेळा घाटाचा राजा आहे. म्हणजे 2 वर्ष झालं सलग राहिलेला आहे. नक्कीच. आणि तो आज वयाच्या 10व्या वर्षी सुद्धा त्याच जोमाने त्याच जोशाने पळतो. त्याबद्दल काय बोलत दादा? तुम्ही जवळून बघितलं असेल त्याला, काय बोलाल? बघा मुलासारखं त्याला संभलतो मी. आज त्याने माझे तो म्हातारा झालाय तरी आज त्याने माझी इज्जत ठेवली. त्याच्या बोलायला जागाच नाही आमच्याकडे, मुलासारखं संभलतो त्याला आम्ही. कधी आमची आई गेल्यानंतर तो काहीतरी वाईला होता. हा वाईला आल्यानंतर वाईवर आम्ही त्याला घेऊन आलो खाली, तर त्याला आई आरती करायला दिसली नाही त्याला. फोटो दाखवतो. त्याला जर फोटो दाखवला तर अक्षरशः माणसासारखा बैल वाढला. काय म्हणता? हा. अच्छा, म्हणजे एवढं एवढं आईच्या जीवात. जीवात पलीकडचं नातं होतं त्यांचं. म्हणजे दादा बोलतो ना, मुका जनावरला जी माया लावतो ना आपण, तो कधी विसरत नाही. कारण का बैल शर्तीला काढला आणि त्याची आई पहिले आरती करायची माझी, हा आणि घरी गेले तरी परत आरती करायची. अच्छा. हा. आणि जर तिचा आईचा जर फोटो बघितला तर तो अक्षरशः बैल रडलाय, डोळ्यात पाण्याच्या धारा वगैरे पाहिजे. जसे माणसं लागतात ना तसं बैला डोळ्यातून पाणी आलेलं आहे. दादा तुम्ही बोलताय पण माझ्या पण डोळे थोडे नम झालेत, म्हणजे ते ऐकून, ते शब्द हा. ऐकून. मुका प्राणी आहे पण भरपूर अनुभव आहे त्याला. नक्कीच दादा. आणि असाच डीएसपी ग्रुपचा सरपंच तुमच्या दावणीला आल्या ना, अशीच नवीन बैल सुद्धा तुमच्या दावणीला आलं. मी आता जेव्हा मॉर्निंगला आलो होतो ना, तेव्हा कोणती कोणती बैल आली ते दाखवत होतो. तर आता अजून सिटी होता, मला वाटतं सिटी सुद्धा आले. त्याची खरेदी कुठून आणि कधी झाली दादा? तो नाशिकला घेतला. हा आमचे चिन्ह सड आहेत, त्यांच्या घरवलीला आम्ही बहीण मानलेली आहे, आणि आमच्या मग घरवली त्यांनी बहीण मानलेली आहे. तर नाशिक मध्ये घेतलेलं असं कुठे पिंपलगावला घेतलंय. सर दादा जाता जाता काय मेसेज द्याल? बघा शर्यती खेळा, कोणी वाईट इन्स्टाला हे टाकू नका. बघा आज मी जितलोय, उद्या तुम्ही जितणार आहेत. शर्यती होतच राहणार. फक्त एवढेच वाईट कमिटमेंट करू नका, त्याच्यामुळे वाद होतात, ते वाद नाही झाले पाहिजेत. एवढंच फक्त माझा हे तुम्हाला. नक्कीच दादा. आणि आज आपला सरपंच जिंकल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा दादा. धन्यवाद. आणि असाच पुढे कारकिर्दी करत आहे. गणपती बाप्पा.